तुमचा जो काही जॉब आहे त्याच्यात तुम्ही ठरवलंय का की तुम्ही आयुष्यभर पुण्यातच राहणार आहे? कारण मी असेही कपल्स बघितले आहेत की ज्यांनी आयदर नवऱ्याने किंवा बायकोने हट्ट धरला की पुण्यात घर पाहिजेच आहे आणि 2 वर्षात बंगलोरला जॉब लागला, ते शिफ्ट झाले, आता बंगलोरला काय परत घर घेणार का? सो आजकाल एवढं डायनामिक झालेलं आहे जॉब मार्केट सुद्धा की जोपर्यंत म्हणजे त्यांना एक सेटल व्हायचंय, आता मी ठरवलं की मी पुण्यातच राहणार, ही फेज जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत घर घेणं तर अतिशय मूर्खपणा असेल. ओके, सो तेव्हा तर तुम्ही रेंटवरच राहिलं पाहिजे. हा खूप महत्वाचा पॅरामीटर आहे. करेक्ट. घर असावं का असावं, ओके ठीक आहे, मग तुमच्या गावी घ्या ना. पुण्यातच पाहिजे हे कोणी सांगितलेलं आहे? डोक्यावरती छत आहे, स्वतःच आहे, पण पुण्यात नाही आहे, इट इज ओके. आमच्या ऑफिसमधला एक मुलगा आहे, तो एक उत्तम गोष्ट आत्ता करतोय. तो एका Tier 3 मधनं येतो आणि त्यांनी काय आत्ता ठरवलं की मी गावाकडे जमीन विकत घेईन आणि जमिनीवरती स्वतः बंगला बांधून घेणार. मी त्याला विचारलं किती खर्च येतोय बंगला बांधायला? तो म्हणला दुमजली घर जरी मी केलं तरी 40 लाखात बंगला बांधून होतोय. आता तू मला सांग, पुण्यात जर 40 लाखाचं बजेट ठेवलं 1 RK वगैरे येईल. मग आता जर मुलगी द्यायची झाली तर स्वतःचं घर आहे का? आहे, ओन घर काय बंगला आहे आमचा, फक्त पुण्यात नाही, माझ्या गावाकडे आहे आणि माझ्या नावावर आहे. पुण्यात आय प्रेफर टू स्टे ऑन रेंट. सो इमोशनल अँगल पण टिकट ऑफ आणि प्रॅक्टिकल अँगल पण टिकट ऑफ.